आपण गुटखा उत्पादकावर आपण धाड टाकलेले आहेत। पहिल्या प्रकरणामध्ये तिथे 3 आरोपी कामगार केलेले आहेत आपण, आणि चौथा जो आहे, जो मुख्य आपण तर रॅकेट सूत्रधार आहे, तो गौरव शर्मा आहे, आणि 5 नंबरला जो आहे त्या जागेच्या मालक एक महिला आहेत। तर त्यांचं आपण पण नाव सेम सर्वत्र सारखे कलमांखाली 5 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे। आणि पहिल्या प्रकरणामध्ये जवळपास 1,23,00,000चा मुद्देमाल आपण हस्तगत जप्त केलेला आहे, आणि त्या प्रकरणी FIR हा MIDC पोलिसांत दाखल झालेला आहे। दुसऱ्या प्रकरणामध्ये हा जो रामनगरचा एरिया आहे MIDC मधला, त्या परिसरात आपण पोलीस आणि आपल्या विभागाने संयुक्त धाड केलेली आहे तिथे। त्या प्रकरणामध्ये पहिला आरोपी आहे गौरव अशोक शर्मा, दुसरा आरोपी आहेत अशोक शर्मा, तिसरे आहेत अजय नावाचे एक व्यक्ती आहेत, आणि चौथे आहेत जागा मालक अभिषेक गई नावाचे हे आहेत चौथ्यामध्ये। आणि त्या प्रकरणात जवळपास 38 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। दुसऱ्या प्रकरणी आपण MIDC पोलीसमध्ये आपण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नाही, त्याबद्दल मला काहीच माहिती नाही। आपल्यासोबत विनोद महापारे आहेत। सर, तुमच्या सख्ख्या भाच्यावर गुटखा प्रकरणामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत, काय सांगाल? हो, अभिषेक हा माझा सख्खा भाचा आहे, परंतु अभिषेकनी हे जवळपास 1 वर्ष आधीच तिथे भाड्यानं दिलेलं आहे, आणि त्याचं 500 रुपयाच्या बॉन्डवर अधिकृतपणे भाडे करारनामा करून भाड्यानं दिलेला आहे। आता एखाद्या वेळी अभिषेक माझा भाचा असणं हा काही गुन्हा नाही, किंवा अभिषेकनी एखाद्याला भाड्यानं दिलं हे सुद्धा काही गुन्हा नाही, परंतु अभिषेकला किंवा आमच्या पूर्ण कुटुंबाला याची तीळ मात्र सुद्धा कल्पना नव्हती की भाडेकरू अशा पद्धतीचा त्याचा काही गैरवापर करतोय म्हणून, आणि अशा कुठल्याही गोष्टीला आमचं कधीच समर्थन राहणार नाही, राहिलं पण नाही। जे गुटखा निर्मिती होते, गौरव शर्मा म्हणून त्यांचं नाव आहे, गौरव शर्मा आणि अभिषेक यांचा संबंध कसा होता? म्हणजे सुरुवातीला गौरव शर्मा नाही तर त्यांच्या काकांच्या नावाने ॲग्रीमेंट झालेलं आहे, काकांचं अधिकृतपणे भाडे करारनामा सोबत झालेला आहे, आणि या गौरवचा कधी संपर्क न येता याच्याशी संपर्क आलेला आहे। काकांचं दर महिन्याला ते भाडं यायचं त्यांच्याकडून। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।